नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना। आज आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोणते प्रायव्हेट कॉलेजेस असे ज्यांची फीस कमी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण खूप सारे मुलं आहे ज्यांचे मार्क्स जे ते इतके नाहीये की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज जे ते भेटू शकतं महाराष्ट्रात, त्यांचे थोडे बाउंड्रीवर मार्क्स आहे आणि ते एक चांगले प्रायव्हेट कॉलेजेस बघताय। त्यांना वाटतं की आपला जो नंबर आहे तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागला पाहिजे, त्याची फीस पण कमी राहिली पाहिजे कारण आपल्याला तेवढं बजेट नाहीये। त्यात अजून कॅटेगरीवाल्यांना तर अजून चांगला फायदा आहे कारण ओबीसी एससीबीसी जर तुमचं असेल किंवा तुमचं काही कॅटेगरी असेल तर त्यात तुम्हाला ओबीसी मध्ये तर अर्धी फीस जी ती माफच राहील। पण इन केस जर तुमचं अजून एससी एसटी असेल कॅटेगरी तर त्यात तुम्हाला फक्त 10 ते 30 हजार रुपये भरावे लागतील। तर असे कोणते कॉलेजेस आहे जिथे तुम्हाला फक्त 10 ते 30 हजार पर्यंत जो आहे तो आकडा लागू शकतो ॲज अ फी स्ट्रक्चर ऑफ BMS कॉलेज पर इयर। तर पर इयर आपल्याला किती फीस लागणार आहे ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यात आपण हे पण डिस्कस करू की जर तुमचा स्कोर अजून पण कमी असेल, जर तुम्हाला फक्त क्वालिफाइंग क्रायटेरिया असेल तर तुमच्याकडे काय ऑप्शन्स राहणार आहे ते आपण शेवटी डिस्कस करू। आणि तुम्हाला जर काही पण डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर आमच्याकडनं पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तुम्हाला आता पण वेळ आहे। तुम्ही 8275518480 या नंबरला कॉन्टॅक्ट करून आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात। व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा तुमचं स्कोर कार्ड जे ते सेंड करू शकतात। तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे, तो म्हणजे BAMS काउन्सिलिंग। इन केस तुम्हाला MBBS साठी पाहिजे असेल तर तुम्ही MBBS काउन्सिलिंग म्हणून पण मेसेज टाकू शकतात। आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू। आमची टीम तुमच्यासोबत जुळेल आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी सविस्तर जे ते बोलून घ्याल। आता ही जी लिस्ट आहे ही अशी लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करत असतो आमचे जे विद्यार्थी आहे त्यांना। अशी लिस्ट म्हणजे ही रॉ लिस्ट तरी मी बनवली आहे तुमच्यासाठी। मी प्रयत्न केला आहे की मी एक रॉ लिस्ट जी आहे ते पूर्ण यूट्यूब चॅनलला जे ते पब्लिश करू, कारण खूप लोकांना डाऊट्स आहे की आम्हाला फीस जे कमी आहे त्या कॉलेजेसची लिस्ट पाहिजे। तर त्यांच्यासाठी मी ही लिस्ट फक्त अपलोड करते। त्यात मी कॉलेजचं नेम, एस्टॅब्लिशमेंट, त्याचं सीटचं इंटेक आणि त्याची टोटल फीस काय राहणार आहे, पर इयर किती फीस लागणार आहे, एक्सक्लुडिंग हॉस्टेल आणि मेस। हॉस्टेल आणि मेस आपण याच्यात गृहीत नाही धरणार आहे, आपण फक्त जी ट्यूशन फीज आहे आणि डेव्हलपमेंट फीज मिळून जी फीज आहे आपण फक्त ती इथं गृहीत धरणार आहे। DD जर तुम्हाला बनवायचा राहिला तर तो तुम्हाला हॉस्टेल मेस सह किंवा त्याला सोडून बनवावं लागेल, तो एकदा तुम्हाला कॉलेजवाल्यांशी डिस्कस करावं लागेल। आता जर तुम्हाला BAMS साठी प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे आणि तुमचं बजेट जर कमी असेल तर तुम्ही कोणते कॉलेज टाकायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्या की हे जे कॉलेजेस मी तुम्हाला सांगणार आहे ते 10 कॉलेजेस आहे, पण असं नाही की ह्याच कॉलेजला तुम्ही पहिले टाका, कारण हे जे कॉलेजेस आहे बिलकुल रँकिंग अकॉर्डिंग नाही आहे। रँकिंग अकॉर्डिंग म्हणजे काय, जी तुम्ही प्रेफरन्स लिस्ट म्हणतात ना, जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये प्रेफरन्स 1ला ठेवतात त्या कॉलेज हे नाही आहे। मी तुम्हाला आधीच क्लिअर करते की तसं मी काही सांगत नाही आहे। हे जे कॉलेजेस आहे हे फक्त अकॉर्डिंग टू फी स्ट्रक्चर आहे, लोवेस्ट फीज टू हायेस्ट फीज जेवढे फीज आहे त्या फी स्ट्रक्चर अकॉर्डिंग मी तुम्हाला कॉलेजेस सांगत आहे। तर तुम्ही तेवढंच एक लक्षात घ्या। फक्त असं नाही की तुम्ही हे 10चे 10 असेच तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कॉलेजेस टाकून द्या, असं नाही। तुम्हाला जी प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, जे काही फॅक्टर्स आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवा। याच्यात तुम्ही कुठे पण ठेवू शकतात, 5व्या नंबरला 10व्या नंबरला, ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुमचं बजेट काय। आता आपण सर्वात आधी कमी बजेटपासून स्टार्ट करू आणि तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते ते म्हणजे काय की जर तुमचा स्कोर थोडा चांगला असेल, बाउंड्री लाईनवर असेल, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की आपल्याला जे कमी बजेटवाले कॉलेजेस आहेत ते भेटू शकतात। आणि जर तुमचा अजून पण कमी असेल तर तुम्हाला थोडे चांगले कॉलेजेस म्हणजे थोडे चांगले फीजवाले कॉलेजेस घ्यावे लागतील, तर त्यांची तुमची तयारी पाहिजे ते कॉलेजेस घ्यायची। जर तुम्हाला वाटतं की आपलं 4 लाखात पूर्ण जे ते पर इयर झालं पाहिजे, म्हणजे पर इयर आपल्याला फक्त 4 लाख लागले पाहिजे आणि आपला मार्क्स पण नाही, आपल्याला फक्त काहीतरी 145 किंवा 146 मार्क्स आहे किंवा 200 अकॉर्डिंग मार्क्स आहे, तर आपल्याला कोणतं ऑप्शन सुटेबल राहील तर ते म्हणजे कर्नाटक सुटेबल राहील। कर्नाटकमध्ये जर तुमची तयारी असेल 4 लाख पर इयर भरायची तर ते तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। आता तर फर्स्ट राऊंडचा जो निकाल जो लागला आहे मी तुम्हाला लास्टला तो निकाल नक्की दाखवेल, पूर्ण त्यांना पब्लिश करेल इथं स्क्रीनवर आणि तुम्ही ते बघू शकतात। मी तुम्हाला कट ऑफ पण त्याच्या अकॉर्डिंग दाखवेल की 4 लाखाचा किती गेला आहे आणि जो 2.5 लाखाची सीट्स राहतात त्याचा कट ऑफ किती गेला आहे, तर ते पण तुम्ही तिथं चेक करू शकतात। आपण सर्व इन डिटेल बघूया, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। रामराव पाटील आयुर्वेद कॉलेज सर्वात आधी येतं। आधी आपण 10व्या नंबरपासून स्टार्ट करावं असं मला वाटतंय, कारण आपण 1.5 लाखवाले कॉलेजेस आहेत ते कोणते ते आपण बघून घेऊ। आधी आपल्याला दिसते शालिनीताई मेघे आयुर्वेद कॉलेज, ते भिलेवाडाला प्रेझेंट आहे म्हणजे भंडाराला। त्याचं इंटेक जो आहे तो 60चा इंटेक आपल्याला दिसतं। तर तुम्ही फीज बघितली, इथं मेन फोकस आपला फीजवर आहे, तर ती 1,40,000 फीज आहे। ही फीज लास्ट इयर अकॉर्डिंग आहे, आता थोडे 4-5 हजार वाढले असतील, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या। अजूनपर्यंत काहीच अपडेट आलं नाही आहे फीजचं 25-26 साठी, ते अजून येईल जेव्हा BAMSचे राऊंड्स चालू होतील। अजून तरी रजिस्ट्रेशन चालू होईल 1 तारखेपासून, तर त्याच्यानंतरच आपल्याला जी फीज आहे अपडेट झालेली ती वेबसाईटला दिसेल। तर 1,40,000 आपल्याला शालिनीताई मेघे आयुर्वेद कॉलेजची फीज दिसते। त्याच्यानंतर आपल्याला दिसते
अब्रुवन विठ्ठलराव काले आयुर्वेद कॉलेज लातूरचं जे कॉलेज आहे त्याचं पण अजून डाटा अवेलेबल नाही आहे, त्याचं इंटेक पण अजून स्पेसिफाईड नाही आहे, पण त्याची फीस किती आहे सेम आहे 1,40,000. नंतर आपलं कॉलेज येतं सौ शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज, हिंगोलीला हे कॉलेज प्रेझेंट आहे. हिंगोलीचं कॉलेज आहे 2014चं एस्टॅब्लिशमेंट आहे, याचा इंटेक अजून स्पेसिफाईड नाही आहे. त्याची कॉलेजची फीज आपण बघू शकतो की याची कॉलेजची फीज अराउंड तुम्हाला 1,40,000 जाईल, म्हणजे 1,37,000 याची ॲक्युरेट फीज आहे. नंतर आपल्याला येतं डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर. कोल्हापूरचं हे कॉलेज आहे 2016 ते 2019 मध्ये याचं एस्टॅब्लिशमेंट झालं आहे. 60चा याचा इंटेक आहे आणि याची फीज जी आहे 1,28,000 आपल्याला दिसते. प्रतिवर्ष फीज जी आहे ती 1,28,000 आहे. आता आपण जी सिक्वेन्स घेतोय ना ती कशी घेतोय, आधी इथं आली सर्वात जास्त फी, मग इथून आपल्याला कमी 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 होत जाईल जसं जसं आपण वरती जाऊ. तर जसं जसं तुम्ही वरचं कॉलेज बघाल ना तसं कॉलेजची फीज जी आहे फीज कमी होत जाईल, तर ते तुम्हाला एकदा इथं दिसेल. नंतर जे कॉलेजेस आहे, जे पहिल्या नंबरचं कॉलेज आहे, दुसऱ्या नंबरचं कॉलेज आहे, त्याची फीज सर्वात कमी आहे, तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हणते की व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. दीपक पाटील आयुर्वेद कॉलेजची आपण 1,28 बघितली. नंतर MUPS आयुर्वेद कॉलेज जे आहे ते वाशिमला प्रेझेंट आहे. त्याचं 1998 मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. 60चं इंटेक त्याचं आहे आणि त्याची फीज किती आहे ती म्हणजे 1,40,000 त्याची फीज आहे. तर त्याच्यानंतर येतं आपलं ज्युपिटर आयुर्वेद कॉलेज मेडिकल कॉलेज नागपूर. आता मी जो आहे ते फोटोज वेबसाईटला पण बघू शकतात, वेबसाईटला तुम्ही एकदा क्रॉस चेक करा, वेबसाईटला तुम्हाला सर्व फोटोज जे ते भेटून जातील. आता ज्युपिटर आयुर्वेद कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट कधी आहे 2001 ते 2002ची ती कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट आहे. 40चं त्याचा इंटेक आहे आणि 1,21,000 आपल्याला दिसते की याची फीज आहे. याची पण फीज सर्वात कमी आहे. आता हे जे तुम्हाला 5 कॉलेज दिसतील ना, हे 5 कॉलेज असे कॉलेज आहे ज्यांची फीज सर्वात कमी आहे, 1.5 लाखाहून 1,30,000 पण कमी यांची फीज आहे. तर हे कॉलेजेस यांना तुम्ही गृहीत धरू शकतात की तुम्हाला जर SC/ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला फक्त 10 ते 30,000 रुपये याला लागू शकतात. नंतर आपलं येतं KC अजमेरा आयुर्वेद कॉलेज धुळे. आता हे 5 कॉलेजवर मी का कॉन्सन्ट्रेट करते, का फोकस करते, कारण जर तुमचे मार्क्स खूपच कमी असतील, जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट भेटणारच नाही, तर तुम्ही हे जे 5 कॉलेज आहे ना, हे ज्यांचे बजेट खूप कमी आहे, ज्यांचं फीस खूप कमी आहे, त्यांना तुम्ही IQ पण टाकू शकता. तुम्हाला IQ पण एक ऑप्शन आहे. म्हणजे काय की जर तुमची 1 लाख फीज आहे कोणत्या कॉलेजची, तर तुम्हाला ते 3 पट लागेल, म्हणजे तुम्हाला 3 लाखमध्ये तुमचं काम होतंय. तुम्हाला कर्नाटक जायची पण गरज नाही पडणार इन केस जर तुम्ही फर्स्ट राऊंडला IQ कोटा टाकून दिला तर. फक्त तुम्हाला क्वालिफाईंग क्रायटेरिया लागेल. नंतर अजमेरा आयुर्वेद कॉलेज जे आहे त्याचं एस्टॅब्लिशमेंट जे 1989ला झालं होतं. 40चा इंटेक त्याचा आहे. नंतर त्याची फीज आहे 1,18,000. नंतर जे कॉलेज आहे KDMG's आयुर्वेदिक कॉलेज चाळीसगावचं कॉलेज आहे, जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये प्रेझेंट आहे. त्याचं 1998 मध्ये एस्टॅब्लिशमेंट आहे. 60चा अप्रॉक्स त्याचा इंटेक आहे आणि त्याची फीस जी आहे ती 1,10,000 आहे. तर हे पण तुम्ही IQला टाकू शकतात. नंतर येतं SR चुनावाले आयुर्वेद कॉलेज चिखलीला आहे प्रेझेंट आहे, बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये. त्याची एस्टॅब्लिशमेंट 2000ची आहे. 60चा इंटेक आहे आणि याची फीस पण खूप कमी आहे, ती म्हणजे 1,07,000 याची फीस आहे. 1,09,000 पर्यंत गेली होती, आता ते परत अपडेट झालं असेल तर ते एकदा चेकआउट करून घ्या. पण हे जे कॉलेजेस आहे याची फीज इन केस वाढली पण ना तर हेच कॉलेज राहील ज्यांची फीस सर्वात कमी राहील ओव्हरऑल कॉलेजेसमधून. तर वाढली पण तरी तुम्हाला हेच कॉलेज सर्वात कमी बजेटवाले दिसतील. नंतर येतं आपलं रामराव पाटील आयुर्वेद कॉलेज पूर्णा परभणी डिस्ट्रिक्टमध्ये प्रेझेंट आहे. 2000 त्याचं एस्टॅब्लिशमेंट आहे आणि त्याचे सीट्स जे ते 40 सीट्सचा इंटेक आहे आणि ट्युशन फीज आपल्याला दिसते की 1,03,000 त्याची ट्युशन फीज आहे. आता जर तुम्ही याच्या सीट इंटेकवर फोकस करणार ना, तर सीट इंटेक जो आहे हा पण आपण मागच्या वर्षीचा घेतलेला आहे. मागच्या वर्षी यांचं सीट इंटेक 40-60चं होतं. तर नेहमी काय होतं, दरवर्षाला जे कॉलेजेस आहे आपले ते गव्हर्नमेंटला सांगत राहतं की आम्हाला आमचं सीट इंटेक वाढवायचा आहे, तो 100पर्यंत न्यायचा आहे. तर मोस्टली 100चा सीट इंटेक असतो. तर ह्या वर्षी जर त्यांचा वाढला असेल तर ते आपल्याला समजूनच जाईल जेव्हा त्यांचं अपडेट येईल त्यांच्या वेबसाईटला, जेव्हा ते अपडेट करतील त्यांची वेबसाईट फीज अकॉर्डिंग आणि इंटेक अकॉर्डिंग, तेव्हा आपल्याला समजूनच जाईल. पण एस्टॅब्लिशमेंट इयर तुम्ही हेच बघा आणि ट्युशन फीज जे ट्युशन फीज अकॉर्डिंगली हेच राहील, काही जास्त वाढ होणार नाही. एवढीच फीस तुम्हाला दिसेल, काही जास्त 30,000ने वाढ होते तर तेवढी तुम्ही बघू शकतात. किंवा काही काही कॉलेज फक्त 5 किंवा 6,000ने कॉलेजची फीस जी आहे पर इयर वाढवत असतात. तर ते एकदा तुम्ही चेकआउट करून घ्या, जेव्हा आपल्याला अपडेट्स येईल तेव्हा आपल्याला समजूनच जाईल. आता ना खूप लोकांना कर्नाटकची जी BMSची प्लस MBBS आणि BDSची कट ऑफ लिस्ट हवी होती. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पूर्ण जे क्लोजिंग रँकचा कट ऑफ आहे तो आम्हाला पूर्ण बनवून पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी, SC/STसाठी कॅटेगरी वाईज. आपल्याला तर काय, आपल्याला ज्यांच्याकडे डोमेसाईल नाही ना कर्नाटकचं त्यांना ओपनमध्येच तिथं गृहीत धरलं जातं. आपण तिथले जे कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी अप्लाय करू शकत नाही कारण आपल्याकडे डोमेसाईल नाही आहे. ज्या लोकांकडे डोमेसाईल आहे ना कर्नाटकचं तेच लोक तिथं कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकतात. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि जर तुमचं 144, 146 स्कोअर असेल ना, मी तुम्हाला
माझं एक ओपिनियन देईल, माझं एक सजेशन देईल की तुम्हाला बेस्ट राहील कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेणं. एमपीला पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, पण एमपीचं कसं आहे, तुम्हाला तिथं पण 4 लाख फी लागणार आहे. इनकेस तुम्हाला एमपी जवळ वाटते तर तुम्ही एमपीला घ्या, इनकेस तुम्हाला कर्नाटक जवळ वाटते तर कर्नाटकला घ्या. पण माझं अकॉर्डिंगली कर्नाटकचे जे एक्सपिरियन्स आहे ते खूप चांगले होते. एमपीचे पण चांगले, पण कर्नाटकचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथलं खूप चांगलं आहे. फक्त तुम्हाला तिथं बॅरियर, लँग्वेज बॅरियर एक येतं. एमपीमध्ये तसं काहीच नाही राहत. एमपीमध्ये तुम्हाला हिंदीमध्ये शिकायला भेटतं, पण कर्नाटकमध्ये असं आहे ना की आपल्याला इंग्लिश आणि हिंदीमध्येच ते शिकवतात, मोस्टली इंग्लिशमध्ये. तर तुम्हाला जर इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एमपी सजेस्ट करू शकतात, एमपी एक ऑप्शनमध्ये ठेवू शकतात. आणि कर्नाटकचं जर तुम्हाला मार्क्स कमीच असतील आणि तुम्हाला घ्यायचीच यावर्षी BMSला ॲडमिशन, तर तुम्हाला एक चांगल्यात चांगलं कॉलेज भेटू शकतं. 4 लाखामध्ये, फक्त 4 लाख पर इयर तुम्हाला फीज लागेल. आणि जर तुम्ही तिथं जाऊन थोडं नेगोशिएशन केलं त्यांच्यासोबत तर ते तुम्हाला NRIची सीट जी आहे, म्हणजे जी 6 लाखाची सीट आहे, ते तुम्हाला 4 लाखात करून देतील. बाकी ते काहीच नेगोशिएट करत नाही, फक्त ते हॉस्टेल मेस जे आहे ते इचार इन्क्लूड करून देतील. असं पण काही कॉलेजेस तर राहतं, तर तेवढं तुम्हाला तिथं नेगोशिएशन भेटेल. बाकी तर काहीच राहत नाही. काउन्सिलर लोक तुम्हाला सांगतात की आपल्याला नेगोशिएशन करून भेटेल, आपल्याला 4 ते 3 लाख लागतील, तर असं राहत नाही. कोणतेच कॉलेजवाले फीज आपली कमी करत नाही. ते काच कमी करतील, त्यांना पण फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे. आता मी खूप एक्सपिरियन्स केलं, मला खूप सारे इन्क्वायरीज आले पॅरेंट्सचे की आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे विथ द काउन्सिलर्स ज्यांच्याकडे आम्ही काउन्सिलिंग घेतली आहे. तर कर्नाटकची काउन्सिलिंग मी तुम्हाला सांगते. कर्नाटकची काउन्सिलिंग इतकी टफ आहे ना की ज्याला कर्नाटकची काउन्सिलिंग जमली म्हणजे तो खरंच चांगली एक काउन्सिलिंग करू शकतो असं पण म्हटलं जातं. कारण कर्नाटकचे इतके सारे रूल्स आहे, इतके ब्राउचर्स आहे, त्यांचे खूप सारे ब्राउचर्स आपल्याकडे आले आणि खूप मोठं ब्राउचर आहे त्यांचं. त्याच्यात पण इतके रूल्स आहे, त्याच्यात चॉईस 1, चॉईस 2, चॉईस 3, चॉईस 4 खूप व्हरायटीज ऑफ थिंग्स त्यांनी ॲड केले कर्नाटकच्या काउन्सिलिंगमध्ये. जर तुम्हाला कर्नाटकची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही स्वतःहून करूच नाही शकत. इनकेस तुम्ही केली तर तुम्ही खूप साऱ्या चुक्या करू शकतात. म्हणून मला वाटतं की तुम्ही एक चांगला काउन्सिलर जॉईन केला पाहिजे. काउन्सिलर पण कसा, आता खूप लोकांचे कॉल्स येतात. आता आम्ही जो नंबर खाली मी दिलेला आहे ना की तुम्ही पेड काउन्सिलिंग घेऊ शकता, तर तिथे तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. पण तिथे तुम्ही डाऊट्स पण तुमचे करू शकतात. तुम्हाला जे काही स्पेसिफिक डाऊट असेल, तुम्हाला काही पर्सनल डाऊट असेल तर ते तुम्ही तिथे मेसेज करून विचारू शकता. तरी आम्ही तुम्हाला रिप्लाय करत असतो. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं पेड काउन्सिलिंग घेतोय ते लोक आम्हाला रिप्लाय करत नाही आहे असं बाकीच्या पॅरेंट्सचं म्हणणं होतं आणि म्हणून ते आम्हाला कॉन्टॅक्ट करताय. तर असं नको व्हायला की तुम्ही बिना काही बघायचंच, बिना काउन्सिलर बघायचंच तुम्ही त्यांच्याकडे काउन्सिलिंग घेताय, असं काही करू नका. जर कोणी तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स करतंय, कोणी तुम्हाला पर्सनली एक अटेन्शन देतं आहे, त्याच लोकांकडे तुम्ही काउन्सिलिंग घ्या. आणि जर तुम्ही आमच्याकडे घेतली तर आम्ही पर्सनली 1-to-1 सेशन सप्लाय करतो. इंडिव्हिज्युअली सर्व स्टुडंटसोबत आम्ही स्वतः बोलून घेतो. त्यांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांची चॉईस फिलिंग पण आम्हीच करतो. तर तुम्हाला जर वाटतंय की तुमची काउन्सिलिंग एक चांगल्या हातात गेली पाहिजे तर तुम्ही माऊली करिअर काउन्सिलिंगला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि 8275518480 मी ऑलरेडी नंबर सांगितला आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही तुमचे कमेंट्स जे तुमचे डाऊट्स जे ते शेअर करू शकतात. आणि लवकरच मी लाईव्हचा विचार करते. इनकेस जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते लाईव्ह सेशनमध्ये जे ते सर्व सॉल्व्ह होतील. आज किंवा उद्यामध्ये आपण लाईव्ह सेशन्स करूयात. तिच्यात मी BMSचा किंवा MBBS BDSचा जो कट ऑफ आहे कर्नाटकचा तो पण सॉल्व्ह करणार आहे. तो पण काही क्लोजिंग रँक आहे ती तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. कर्नाटकची काउन्सिलिंग पण एक्सप्लेन करेल. प्लस तुमचे जे सेशन्स राहतील, तुमचे जे डाऊट्स राहतील ते सर्व आपण सॉल्व्ह करूयात. धन्यवाद.